गुड मॉर्निंग, सुप्रभात. नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मकर संक्रांती म्हटलं की बायकांची खरेदी वगैरे सर्व महिन्याभरापासूनच चालू होते आणि सणाच्या दिवशी कितीही आवरायचं म्हटलं तरीही बायकांना हा वेळ पुरतच नाही. सकाळी सकाळी सुंदर असं बाहेरचं वातावरण आहे. पक्ष्यांचा आवाज खूप छान वाटतं. सकाळी सकाळी खूप सुंदर असा आम्हाला पक्ष्यांचा आवाज येतो. सकाळी सकाळी सुंदर अशी रांगोळी काढायला घेतली होती. त्याचबरोबर सकाळी बरीचशी कामंही आटपून घेतली होती. आज मुलं शाळेत गेली नाही, त्यामुळं आज पतंग म्हटल्यावर ते काय उठले पण नाही आणि गेले पण नाही. कालपासूनच रडारडी चालली होती का आम्हाला शाळेत जायचं नाही आहे. मग त्यांना आज उठवलंच नाही. आता उठतील तर लगेच पतंग उडवण्यासाठी त्यांचा आरडाओरडा चालू होईल. आता रांगोळी काढून झालेली आहे. खूप काही मोठी काढली नाही, एक छोटीशी रांगोळी मी काढली आहे. त्यानंतर उंबऱ्याला हळदीचं लेपन केलेलं आहे. हे शक्यतो मी दर गुरुवारीच करते, आठवड्यातून एकदा, कारण रोज शक्य होत नाही. हळदी, त्यामध्ये अत्तर, गुलाब पाणी सर्व मिक्स करून उंबऱ्याला त्यांचं लेपन करत असते व तसेच दोन्ही साईडला कुंकवाची स्वस्तिक काढून घेत असते. तर उंबऱ्याची पूजा का करतात हा प्रश्न बऱ्याच जणांना असतो. पण घराच्या मुख्य दरवाजावर श्री गणेशाचे पुत्र, शुभ आणि लाभ हे स्थापित केले जातात. आपण काहीही घरी दिवाळी, दसरा काहीही असलं तरी आपण ते स्टिकर म्हणा किंवा त्याचे पॅच म्हणा, आपण शुभ लाभचे किंवा काही शुभ कार्य होणार असलं तर आपण ते घेऊन येतच असतो आणि ते लावत असतो. तर ते स्थापित केलेले असतात. त्यामुळे उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्याने घरात सर्व शुभ कार्य होत राहतात. तसेच घरात येणारी निगेटिव्ह एनर्जी थांबते, सर्व पॉझिटिव्ह होतं. घरात सकारात्मक ऊर्जा येते, सुख शांती नांदते व लक्ष्मीही प्राप्त होते. घरात तसेच वास्तुदोष, ग्रहदोष असे दूर होतात. त्यामुळं बऱ्यापैकी उंबरठ्याची पूजा ही केली जाते. मला एवढं जास्तही काही माहीत नाही, पण जेवढं माहिती आहे मी तेवढं तुमच्याशी शेअर केलं. आणि पहिली लोक पहा, पहिले उठल्यानंतर आपण तुळशीला पाणी वगैरे घालताना पहिले मेन दारामध्ये उंबरठ्याची हळदी कुंकू लावून का होईना पण ते पूजा केल्याशिवाय पुढची कामं करत नव्हती. अशा प्रकारे मी उंबरठ्याचे लेपन करून व त्याच्यावर कुंकवाचे स्वस्तिक वगैरे काढून पूजा करत असते. त्यानंतर दारामध्ये महादेवाची पिंड आहे, तर मी त्या महादेवाच्या पिंडीला रोज सकाळी पाणी वगैरे घालते व त्याच्या खालीच आम्ही तुळशी वृंदावन ठेवलेलं आहे, जेणेकरून महादेवाला पाणी घातलेले पाणी पायाखाली न येता ते तुळशी वृंदावनमध्ये पडते. व बाहेरची सर्व महादेवाची पूजा सर्वीकडे दिवे वगैरे लावून झाल्यानंतर घरातल्या देवांचीही पूजा करून घेतली. माझी घरातली पूजा होईपर्यंत पूजाने उसाचे छोटे छोटे तुकडे बनवले. आम्ही रात्री सर्व वौसा वगैरे तयार करून ठेवला होता, पण उसामुळे त्याला पाणी सुटते, त्यामुळं ऊस हा सकाळीच तोडून आम्ही त्याच्यामध्ये टाकतो. तिला ते बनवूपर्यंत मी इकडे राहिलेला स्वयंपाक सर्व करून घेतला. देवाचे नैवेद्य वगैरे सर्व काही बनवून घेतले व सर्व काही तयारी करून घेतली. राहिलेलं जेव्हा आम्ही वसून येणार होतो तेव्हा गरमागरम आल्यानंतर जेवायच्या अगोदर सर्वांना तयार करून देणार होतो. तरी तसं बऱ्यापैकी हा स्वयंपाक झालेलाच होता, पण पुऱ्या फक्त गरम गरम आल्यानंतर बनवून देणार होतो. झाली आहेत आमची सर्व कामे आवरून. आता आम्ही आलो आहोत रेडी होण्यासाठी. आहेत पूजेचे तिळाचे दागिने व पूजेची साडी. तिची पहिली संक्रांत आहे.
अशा प्रकारे झाली आहे पूजा रेडी बऱ्यापैकी. इकडे बघ एकदा. पूजा बरोबर मीही पूर्ण झालेली आहे रेडी. आता खणाची पूजा करून घेत आहे. त्यासाठी खण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यानंतर त्याला पांढरा दोरा हा गुंडाळलेला आहे व त्याच्यामध्ये आता हा बनवलेला पूर्ण वौसा भरून घेत आहे. ह्याला आम्ही खणपत बोलतो आणि सुगडेही बोलतात. काही जण त्याला काय का वेगवेगळ्या नावाने बोलत असतील. आमच्याकडे खण आणि सुगडे हे दोन्ही नावाने त्याला बोलतात. तर मी ते सर्व व्यवस्थित भरून घेत आहे. पूजेची पहिली संक्रांत असल्यामुळं तिला थाळ्यामध्येच आम्ही वौसा भरून दिलेला आहे. ते वौसा बनवण्यासाठी बोरं, हरभरा, बिब्याची फुलं, भुईमुगाच्या शेंगा, ऊस, ज्वारीची कणस, गव्हाचे कणीस असं सर्व काही एकत्रित करून हा वौसा बनवला जातो. त्यात तीळ, तांदूळ सर्व काही घातले जाते. तर अशा प्रकारे पूजा आमच्याकडे केली जाते. सर्वांची पद्धत वेगवेगळी असते. जर काही चुकलं असेल तर माफ करा व कमेंट्समध्ये नक्की सांगा की आणखी काय केलं पाहिजे किंवा काय चुकलं आहे. आता आम्ही दोघीही चाललो आहोत वसण्यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये. मंदिरात जाण्या अगोदर आम्ही घरातील तुळशीला व देवाला वसून घेतले. तुळशीला वसून घेतल्यानंतर जी छोटी छोटी जी खण असतात ती तुळशीसाठीच खास असतात. ते वसून त्याची पूजा तुळशीमध्ये करून घेतली व ते तुळशीमध्ये ठेवून दिले. त्यानंतर पूजानेही थाळ्यातनं वौसा घेऊन हळदी कुंकू वगैरे लावून तुळशीला ववसले. सर्व पूजा झाल्यानंतर आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालो. ताईही बाहेर आवरून तयारच होत्या. आम्ही तिघीही मंदिरात जाण्यासाठी निघालो. आम्ही आज थोडंसं लवकर आल्यामुळं मंदिरामध्ये खूप काही गर्दी झाली नव्हती. पण तो खूप लांबवर असं नंबर लागतात. खूप सुंदर असं मंदिर आहे. इथे रोज हरिपाठ वगैरे होतो. सीतेचा वौसा जन्मोजन्मी वौसा असं म्हणून देवाला ववसले जाते. खूप छान छान आवरून बायका मंदिरामध्ये आल्या होत्या. सुवासिनींचा सण म्हणतात ना.
मंदिरामध्ये बायकांनी खूप छान छान उखाणे घेतले. लावत होते कुंकू त्यात पडला मोती, निलेशराव माझे पती भाग्य किती. चौखडा करून अमित्रावांचं नाव घेते. आज आहे संक्रांतीचा सण. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी बाळासाहेब रावांचं नाव घेते. मकर संक्रांतीच्या दिवशी रुसलेल्या राणीला कृष्ण म्हणतो हाच देवदास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. मंदिरातनं घरी आल्यानंतर थोड्या वेळ मुलांसोबत पतंग उडवली. मकर संक्रांती म्हटलं की पतंग उडवण्याची ही मजाच वेगळी असते. सरके समर्थ. संध्याकाळ झाली तर सगळीकडे पतंग हे उडतच होते. पप्पांनी आज मनसोक्त पतंग उडवलाय. बाई ग पिचली माझी बांगडी. गेला गेला दिसना पण आता वर. संक्रांतीनिमित्त बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. तर आत्ताच हळदी कुंकू घेऊन मी घरी आलेले आहे. उपयोगी पडणाऱ्या खूप सुंदर अशा वस्तू हळदी कुंकवामध्ये भेटल्या. असा होता तर आज संक्रांतीचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असला तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.